काय नेमकं घडलं होतं 19 तारखेला आणि तुमची सुटका नेमकी तुमच्या पतीच्या तावडीतून कशी? माझं लग्न मागच्या वर्षी झालं 2023ला 17 ऑगस्ट रोजी. तर त्यानंतर लग्न झाल्यानंतर 5 दिवस पण मी काय राहिले नाही तिकडे, कारण त्याचं वागणं बोलणं किंवा घरच्यांनी मिळून मला फिजिकली आणि मेंटली हॅरेस केलं होतं. आणि त्याने पण माझा खूप छळ केला होता, सेक्शुअली हॅरेसमेंट फार करत होता तो. त्याच्यामुळे मी घर सोडून त्याच्यापासून गेले 7-8 महिने लांबच राहत होते. आणि आता कितीतरी दिवस झाले इकडे वाकडमध्ये मी 1 महिना झाला जॉब करते. तर त्याने 19 तारखेला दुपारी येऊन डायरेक्ट ऑफिसमध्ये येऊन त्याने अटॅक केलं माझ्यावरती, हात वगैरे उचलला. माझ्यासोबत माझे कलिग्स पण आहेत, त्यांना पण दाखवायचं, कलिग्स पण आहेत. तर त्यांच्यावरती पण अटॅक केलं त्यांनी, मला वाचवायचा प्रयत्न केला तर. आणि मग नंतर मला मारहाण करून ते लोक तिकडून ओरडत फरफटत वगैरे घेऊन गेले. CCTV फुटेज आहे, त्यात तुम्ही बघू शकता. पुढं नेमकं काय झालं, कुठं तुम्हाला घेऊन गेलं आणि किती वेळ तुम्ही त्यांच्या तावडीत होते? त्यानंतर माझ्या ऑफिसचा जो कलिग्स आहे, मी त्याला भाऊ मानते, तो माझ्यासोबत आला होता एक प्रोटेक्शन म्हणून. पण त्याने पुढे थोडीशी गाडी गेल्यानंतर त्याला गाडीतून ढकलून देऊन मारहाण करून बाहेर काढल्यानंतर त्याने गाडी परत पुढे कुठल्या रोडला नेली, काय नेली ते काय मला माहिती नाही. कारण येताना त्याने खूप सारे इंजेक्शन घेऊन आला होता, ह्याचे बेशुद्ध करण्याचे, आणि अजून कुठले तरी बरेचसे इंजेक्शन होते, जे की थोडी हालचाल झाली तर 15 ते 20 मिनिटांनी तो एक इंजेक्शन मला देत होता. 20 ते 25 इंजेक्शन तरी त्याने मला दिले असतील. आणि गाडीत पण त्याच्या आईने, ड्रायव्हरने आणि त्याने मिळून मला भरपूर मारहाण केली आणि माझ्यासोबत माहिती गोष्टी केल्या गेल्या. दुसऱ्या दिवसापर्यंत तुम्हाला? दुसऱ्या 2 दिवस तो माझ्यासोबतच होता. दुसऱ्या गाडीमध्येच त्याने कुठेतरी जंगल एरियामध्ये गाडी लावून तिकडे सुद्धा माझ्यासोबत माहिती गोष्टी केल्या. आणि त्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी सुद्धा दिवसभर मला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करून दिवसभर मानसिक आणि शारीरिक छळ केलेला आहे. त्याच्या आईचा पण त्याच्यामध्ये सपोर्ट होता आणि ड्रायव्हरचा. सुटका तिकडे त्याने एका मंदिरामध्ये गाडी लावली होती, जे की माझ्या ओळखीचंच गाव आहे ते. आणि गाडी लावल्यानंतर त्या मंदिरामध्ये एक बुक स्टॉल होतं. बुक स्टॉलमध्ये मी गेले, तिकडे एक मुलगा होता. तर त्याला मी सांगितलं म्हणजे की मला पळवून आणले, मला तुझ्या मदतीची गरज आहे. तर त्या मुलाने मला एक देवासारखीच मदत केली मी तर म्हणेन. पोलिसांना फोन करून बोलवलं. पुढच्या 5 मिनिटात पोलीस आल्यानंतर मी लगेच पोलिसांकडे जाऊन आहे ते सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग पोलिसांनी मला पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि त्याला पण घेऊन गेले. आता पोलीस स्टेशनमध्ये काय तक्रार दाखल केली? पोलीस स्टेशनला मी आता जेव्हा सकाळी आले तेव्हा इतकं काही माझ्याकडे लक्ष नाही दिलं कोणी, की उद्या या, लेडीज कॉन्स्टेबल आल्यानंतर या, उद्या तुमची तक्रार घेऊ वगैरे. तर मग तेव्हा मी निराश झाले. त्यानंतर मग जेव्हा थोड्या वेळानंतर मी निघून गेले तिकडून, तर त्यांनी स्वतःच मला कॉल वगैरे केले की मॅडम तुमचा गुन्हा दाखल करून घेऊया म्हणून, आणि मेडिकल चेकअप वगैरे करून काय असेल ते त्याला बोलून आम्ही कारवाई करू. हो, आता करतातच आहे. फक्त मला म्हणायचं आहे की ह्याच्यावरती काय ते कारवाई करायला पाहिजे, म्हणजे अजून कुठल्या महिलेवर व्हायला नको. आणि प्रत्येक महिलेला एक पोलीस प्रोटेक्शन भेटायलाच हवं, कुठल्याही जागेवर असलो तरी.